बीडच्या मसाजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली। पुढची सुनावणी आता 21 मे रोजी होणार। आरोपींच्या वकिलाकडून घटनास्थळ पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण दाखवण्याची मागणी, लॅपटॉपच्या क्लोन कॉपीची न्यायालयाकडे मागणी। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटीची हायकोर्टामध्ये धाव। बीडच्या विशेष मकोका न्यायालयात ठेवलेले दोषारोप रद्द करण्यासाठी कोर्टामध्ये याचिका। परभणीमध्ये वाळू माफियांकडून गोवरी नदीला ओरबाडण्याचं काम, चक्क जेसीबी लावून वाळू उपसा होत असल्याचं समोर। प्रशासनाकडून जाणीवपूर्वक कारवाई करण्यात येत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप। रायगडच्या महाडमध्ये अवकाळी पावसाचा अनेक गावांना फटका, जिते, खैराट, टेमघर गावात मोठं नुकसान, विद्युत तारा तुटल्यानं पुरवठा खंडित। सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 3200 रुपयांची वाढ। जीएसटी शिवाय सोनं 1,51,000 तर चांदीच्या दरात 10,000ची वाढ। चांदी प्रति किलो 2,55,000। नागपूर शहरात ड्रग्ज माफिया विरोधात कारवाई, आशीर्वाद नगरमधील घरावर पोलिसांचा छापा, 4 किलो गांजा जप्त, 2 आरोपींना अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।